राज्यभरामध्ये आता मतदान सुरू झालंय। नगर परिषदा, नगरपंचायतींसाठी मतदानाची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे। संपूर्ण मतदान यंत्रणा सज्ज झालेली आहे। एकूण 12,316 मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पार पडते आहे। 264 नगर परिषदा आणि नगरपंचायतींसाठी ही मतदानाला सुरुवात झालेली आहे। तर यासाठी 62,108 निवडणूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे। मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय। सकाळी 7:30 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत हे मतदान करता येणार आहे। तर एकंदरीतच राज्यभरामध्ये सगळी मतदानाची प्रक्रिया कशी सुरू आहे, आमच्या दोन प्रतिनिधींकडून आपण या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। पश्चिम महाराष्ट्रावर लक्ष ठेवून तिकडच्या सगळ्या मतदान केंद्रांवर काय नेमक्या पद्धतीने मोठ्या काय घडामोडी जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी सरफराज सनदी आपल्या बरोबर आहेत आणि त्याचबरोबर अमर काणेंचे प्रतिनिधी सुद्धा आपल्याबरोबर जोडले गेलेत। अमरकडून आपण जाणून घेऊया काय नेमकी या त्याच्या भागामध्ये सध्याची परिस्थिती आहे, नागपूरमध्ये काय परिस्थिती आहे। अमर, काय आपल्याकडे आज सकाळपासून काय या सगळ्या घडामोडी आहेत मोठमोठ्या, यामध्ये काही महत्त्वाच्या घडामोडी निश्चितच असतील, जरूर तपशील सांगा। अनुपमा, 2-3 गोष्टी। एकतर नागपूर जिल्ह्यात सकाळच्या सत्रामध्ये वाडीमध्ये जे मॉक पोल झालं तेव्हा थोडीफार अडचण होती एका ईव्हीएम मशीनला, पण त्यानंतर सुरळीत असं सगळं मतदान सुरू आहे। आता पण कामठीमध्ये आहे, कामठीच्या एका मतदान केंद्रावरचं हे सगळं चित्र आहे। उत्साहात सगळे मतदार बाहेर पडलेले दिसत आहे। कामठी असो, बेसा पिंपळा असो, वाडी असो किंवा इतर नरखेड, काटोल, इतर सर्व भाग असो, तिथे आतापर्यंत ज्या माहिती येत आहे सगळीकडे सुरळीतपणे सुरू आहे। खास करून सगळ्यांचं लक्ष जे लागलंय ते वाकयुद्ध जे झालं होतं ते कळमेश्वरमध्ये सुद्धा आतापर्यंत कोणताच अनुचित प्रकार वगैरे आढळून आले नाही। सध्या तरी नागपूर जिल्ह्यामध्ये सुरळीत सुरू आहे। जे काही विदर्भातलं जे चित्र आहे त्याच्यात बुलढाण्यामधनं काही तक्रारी आल्या होत्या, काही गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्याशिवाय विदर्भात इतरत्र मात्र सर्वत्र शांतता आहे। अनुपात 2-3 गोष्ट महत्वाच्या सांगतो की म्हणजे नागपूर विभाग आणि अमरावती विभाग हे दोन्ही मिळून 93 ठिकाणी 92 ते 93 ठिकाणी संपूर्ण मतदान होत आहे। म्हणजे एकूण राज्यातलं मतदान बघायला गेल्यास तर 1/4पेक्षा जास्त हे विदर्भात होत आहे संपूर्ण जागांच्या निवडणुका। आणि त्याचबरोबर नागपूर जिल्ह्याचा विचार करायला गेल्यास तर संपूर्ण राज्याच्या 10% ज्या जागा आहे त्या नागपूर जिल्ह्यात येतात आहे आणि विदर्भातल्या साधारणतः 30% जागांवर आज नागपूर जिल्ह्यामध्ये मतदान होत आहे। त्यामुळे एकूण राजकीय जोर जबरदस्त सगळ्या पक्षांनी लावलेले आहे। जोरदार अशी रस्सीखेच झालेली आहे आणि कामठी म्हटलं की एक महत्वाचा असा मतदारसंघ, पालकमंत्री, महसूल मंत्र्यांचा हा विधानसभा मतदारसंघामधली संपूर्ण मतदानाची संपूर्ण प्रक्रिया सुरू आहे। आणि आता जे चित्र दिसत आहे ते कामठी नगर परिषदेसाठी उत्साहाचं दिसून येत आहे। अगदी जरूर अमर, असे संपर्कात राहा।